जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास 10वा माया निरूपण नाम श्रीराम समर्थ। माया दिसे परिनासे वस्तू न दिसे परी न नासे माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर। माया दिसे परी नासे, आपलं शरीर आपल्याला दिसते, म्हणजे सर्वांची शरीर आपल्याला डोळ्यानं दिसतायत, परंतु समर्थ म्हणतात की जे जे आपल्या डोळ्याला दिसतंय ते काय होणार आहे, नाश पावणार आहे कल्पांत काळी। म्हणजे जे जे डोळ्याला दिसतंय, माया दिसे परी नासे वस्तू न दिसे परी न नासे। आता माया दिसते डोळ्याला आणि माया डोळ्याला दिसून सुद्धा ती काय होते, नाश पावते। आणि परब्रह्म बघायला गेलं तर डोळ्याला दिसतंय का? त्याची फक्त आपल्याला जाणीव आहे, परंतु ते डोळ्याला दिसतंय का? अजिबात दिसत नाही। म्हणून माया आणि परब्रह्म यातला फरक आपल्याला कळला पाहिजे। वास्तव काय आहे, शाश्वत कोण आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। माया कसं आहे, माया नाशिवंत आहे, तरी देखील आपण तिलाच काय करतो, जपण्याचा प्रयत्न करतो ना। हे सगळे जे चोचले चाललेले आहेत, भौतिक सुखाचे जे चोचले चाललेले आहेत अखंड, ते कुणासाठी हो? फक्त मायेसाठी। मायेला सुख समाधान मिळावं म्हणून अखंड आपण काय करत असतो, माया जपत असतो। परंतु आपल्याला ह्याची जाणीव आहे की बाबा आपली माया काय होणार आहे, एक दिवस नासणार आहे, एक दिवस काय होणार आहे, नाश पावणार आहे। तरी देखील आपल्याला काय वाटतं, माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर। माया आपल्याला काय वाटते हो, सत्यच वाटते, मी मरणारच नाही या आविर्भावात आपण अखंड जीवन जगत असतो। प्रत्येक जण बघा किती अहंकार हो त्या देहांकडं। परमेश्वर कृपेने एखाद्याला जर ऐश्वर्य संपन्न मिळालं, म्हणजे ऐश्वर्य जर मिळालेलं असेल तर ती व्यक्ती किती अहंकारानं वागते हो, किती अहंकारानं वागते। पण समर्थ म्हटले, अरे अहंकार कोणत्या गोष्टीचा करतोय तू? अहंकार करून उपयोग काय आहे? कारण ज्या गोष्टीचा अहंकार करतो, आता एखाद्याला अहंकार कशाचा आहे, मी खूप सुंदर आहे, दिसायला खूप सुंदर आहे, माझ्यासारखं ह्या जगात कुणीही सुंदर नाही, एवढा सुंदर देह आहे माझा, असं कित्येक जणांना वाटत असतं। परंतु आता विश्वसुंदरी जरी असेल तरी देखील मृत्यू आल्यानंतर काय हो, तिला पण जाणंच आहे ना। कितीही सुंदर देह असला, कितीही सुंदर माया असली तरी तिला कुणी जपून ठेवत नाही। जपतात कुठपर्यंत हो, त्या मायेला महत्व कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तिच्या अंतरी कार्य करणारा आहे तोपर्यंतच त्या मायेला काय आहे हो, महत्व आहे। ज्या दिवशी अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी ते मायाला किंमत काय आहे हो, शून्य। कितीही देखणी असू द्या, कितीही सुंदर असू द्या, विश्वसुंदरी असू द्या, एकदा का अंतरीचा अंतरात्मा निघून गेला त्या क्षणी त्या मायेची काय केली जाते, विल्हेवाट लावली जाते ना। ज्या त्या प्रत्येकाच्या पद्धतीनं, म्हणजे प्रत्येकाच्या धर्मानुसार त्या प्रत्येक मायेची काय केली जाते, विल्हेवाट लावली जाते, ठेवत नाही जास्त दिवस वेळ। काय म्हणतात घरातले हो, उरका लवकर, सगळे भावकीतले सगळे काय करत असतात हो, उरका लवकर म्हणत असतात। का तर वास सुटेल, दुर्गंधी सुटेल त्या मायेची। कितीही देह सुंदर असला तरी त्याला कोणी धरून बसत नाही। म्हणून समर्थ म्हणतात, अरे अहंकार कशाचा करतोय? कोरोनात कळलं ना सर्वांना काय हो अहंकार। कोरोनामध्ये सगळ्याला जाणीव करून दिली का हा मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि कुणीही कुणाचं नसतं, दाखवून दिलं। अक्षरशः सगळेजण स्वतःच्या जीवाला जपत होते ना। कुणी मरू द्या, मग आई मरू द्या, वडील मरू द्या,
कुणी कुणाचा विचारच करत नव्हतं. म्हणजे एवढं स्वतःच्या जीवाला माणसं काय करत होती व त्या काळात जपत होती. मग कितीही जवळचा असला तरी काय होत होतं, तिथं प्रत्येक जण आपापल्या जीवाची पर्वा करत होता. म्हणजे इथं समर्थांना दाखवून दिलं समर्थांनी की बाबा, म्हणून समर्थांनी आपल्यासाठी माया निरूपण नाम आणलंय, अखंड ध्यान नाम. समर्थ म्हणले अखंड ध्यान कशाचं पाहिजे? त्या परब्रह्माचं पाहिजे, त्या शाश्वताचं पाहिजे, ना की जे नाशिवंत आहे त्याचं ध्यान नाही करत बसायचं. समर्थ म्हटले त्याला पोसायचंय, त्या मायेला काय करायचंय? व्यवस्थित उत्तमाचं ठेवायचंय. कशासाठी ठेवायचंय उत्तमाचं? परमार्थ करण्यासाठी. अखंड जर परमार्थ करायचा असेल, शेवटी समर्थ रामदासांनी पण शिकवलं ना आपल्याला. समर्थांनी काय शिकवलं? देह उत्तमाचा असेल, प्रपंच ठाकटीक असेल तर माणूस काय हो परमार्थ सहज करू शकतो. म्हणून आधी देह प्रपंच शरीरयष्टी काय ठेवायची? उत्तमाची ठेवायची. म्हणजे काय? उत्तमाचं खायचंय, म्हणजे द्वैतातलं खायचंय पेच. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? समर्थ म्हटले देहाला आवश्यक जे जे आहे ते ते अन्न ग्रहण करायचंय, आणि शिवाय परमार्थ करायचा आहे म्हटल्यानंतर विषय विकारांवरती पण आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? विजय मिळवता आलं पाहिजे. म्हणजे काय? देह प्रपंच ठाकटीक झाला म्हणजे धष्टपुष्ट असेल, नाहीतर काय परमार्थ करायला गेला आणि चक्कर येऊन पडला, काय उपयोग? समर्थ म्हटले रक्तदान द्यायला गेलाय आणि ह्यालाच रक्त भरायची वेळ आली, काय उपयोग आहे? म्हणून शरीर कसं पाहिजे व सदृढ शरीर पाहिजे. सदृढ शरीरासाठी सदृढ म्हणजे सात्विक आहारच खाल्ला पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हणतात की करू नये, म्हणजे देहाचे चोचले करू नयेत अशातला भाग नाही. देहाला सांभाळा, उत्तमाचं सांभाळा, उत्तमाचं खायला घाला, आणि आतून बाहेरून देह प्रपंच ठाकटीक केला पाहिजे, तरच परमार्थ काय होईल हो? उत्तमाचं होईल. अन्यथा परमार्थ घडू शकत नाही. परमार्थ करणं एवढं सोपं नाही. म्हणून आधी मायेला महत्व दिलंय समर्थांनी. म्हणून समर्थ म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येते आळस करू नका विवेकी हो. म्हणजे काय? समर्थांना काय सांगायचं इथं? विवेकी लोकांनो, आधी देह प्रपंच उत्तमाचा करा हो, बाहेरून पण उत्तमाचा करा, आतूनही उत्तमाचा करा, म्हणजे आपल्याला परमार्थ उत्तमाचा करता येईल. कारण का? परमार्थ केला तरच हित आहे ना. आपलं हित कशामध्ये आहे? तर भगवंत प्राप्तीमध्ये आपलं हित आहे, अन्य कशामध्ये हित नाहीये. समर्थ अखंड आपल्याला शिकवत आलेले आहेत की बाबा रे, जो हा देह चालवतो त्याला आपल्याला ओळखायचंय, ना की देहाकडे बघत बसायचंय, देहामध्ये अडकत बसायचं नाही आहे. समर्थ म्हटले कारण का हो? माया ही कशी आहे? माया दिसे परी नासे. माया दिसते परंतु ती कधी ना कधी काय होणार आहे हो? नाश पावणार आहे. मायेला नाश आहे, नाश कुणाला नाही? जो दिसत नाही त्याला नाश नाहीये. लक्षात ठेवा, जो दिसत नाही म्हणजे वस्तू न दिसे परी न नासे. म्हणजे काय सांगितलं इथं? परब्रह्म आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, परंतु ते नासत नाही, ते असतच असे सर्व काळ. ते कसं आहे हो? शाश्वत आहे. आपण मिथ्या मायेलाच काय म्हणत बसतो? खरी म्हणून बसतो ना. आपल्याला माया हेच सत्य वाटतं, परंतु समर्थ म्हणतात अरे माया ही मिथ्या आहे रे. माया एक दिवस जाणार आहे. माया गेल्यानंतरही जो कार्य करत असतो अखंड, त्याच्याबरोबर आपल्याला राहायचंय. तो परब्रह्म आहे हो, त्याची ओळख घ्यायची अखंड. मायेला समर्थ म्हणतात की अरे भौतिक सुखासाठी काय करू नको, जास्त अट्टास करू नको. अट्टास कशासाठी पाहिजे? आपला अखंड परमार्थासाठी अट्टास पाहिजे. कारण का हो? काही बरोबर घेऊन जाणार आहे, 10 बंगले बांधले म्हणून काय मुलं मेल्यानंतर प्रत्येक बंगल्यावर आपल्याला नेत नाहीत. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले अरे कितीही वैभव कमवलं, कितीही दुसऱ्याला लुबाडून कितीही वैभव कमवलं, ह्याचं घे भ्रष्टाचार कर, त्याचं घे, खूप माया जमवली. माया निरूपण नाम सांगितलंय समर्थान. माया आपला
शरीराला आपण माया म्हणतो, पण द्वैत भागात आपण काय म्हणतो, माया कशाला म्हणतो, पैसा. अरे भरपूर माया जमवली कशासाठी, माझ्या 7 पिढ्यांनी बसून खाल्लं पाहिजे. समर्थ म्हटले बघायला असणार आहे का तू, तू जर कुकर्म करून ते संपत्ती गोळा केलेली असेल तर ती संपत्ती जाणार कुठे, व कुकर्मातच जाणार आहे. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले सतमार्गाने जे कमवलेलं आहे ते काय होणार आहे, व सतमार्गासाठीच लागणार आहे. म्हणून विचार करायचा नेहमी, काय हो, 2 नंबरचं कमवण्यापेक्षा 1 नंबर कमवायचंय. समर्थ म्हटले कष्ट करा, बौद्धिक कष्ट करा. कष्ट कुठलं हो, शारीरिक कष्ट नाही. समर्थ म्हटले कष्ट म्हणजे काय, नुसतं शरीराने कष्ट केलं असं नाहीये. समर्थ म्हटले माणसं काय करतात, आज जे पगार घेतात, मोठमोठे म्हणजे मोठमोठ्या नोकऱ्या आहेत बघा, ते पगार घेतात म्हणजे कसलं कष्ट आहे हो त्यांना, बौद्धिक कष्ट आहे. म्हणून समर्थ म्हटले बौद्धिक कष्ट करता आलं पाहिजे आपल्या. म्हणजे आता एखाद्याला सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलंय, परंतु त्यानं जर म्हणजे वाईट मार्ग पकडला, सायबरचा मार्ग म्हणजे सायबर क्राईम करण्याचं पकडलं, तर समर्थ म्हटले वाईटच होणार आहे ना. तेच जर तू चांगलं करण्यासाठी जर तुझ्या ज्ञानाचा वापर केला तर चांगलंच होणार आहे. म्हणून माया कितीही कमवली, मग सतमार्गाने कमवलेल्या मायामध्ये काय आहे, समर्थ म्हटले म्हणजे सतमार्गाने कमवलेला पैसा टिकतो, अखंड टिकतो, आणि त्यात सुख समाधान असतं. बघा एखाद्याच्या घरात खूप मोठी म्हणजे खूप मोठा असा बंगला बांधलेला आहे, खूप असं ऐश्वर्य आहे, कुठं सगळा दिखावा केलेला आहे, परंतु तो जो बांधलेला आहे तो कष्टच करून बांधलेला नाही, लुबाडून बांधलेला आहे, कोणाच्या तरी हिश्श्याचा बांधलेला आहे. समर्थ म्हटले काय उपयोग आहे, मग स्वतःच्या स्वकष्टाचा असेल तर तो काय दिसणार आहे, शोभून दिसणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले की आपल्याला काय करता आलं पाहिजे, पैसा कमवू नका अशातला भाग नाहीये. समर्थ म्हटले जीवितार्थ चालवण्यासाठी म्हणजे आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला ती गोष्ट आवश्यकच आहे, परंतु ते सर्व करत असताना आपल्याला जाणीव कशाची पाहिजे, त्या परब्रह्माची जाणीव पाहिजे, जे नाशिवंत नाही याची आपल्याला जाणीव पाहिजे. नाशिवंत कोण नाही याची आपल्याला भेट घेता आली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे, तरच आपल्या देहाचं काय आहे हो यात कल्याण आहे, अन्यथा काय नाहीये. समर्थ म्हटले उपयोग नाही. म्हणून समर्थांनी पहिलीच ओवी दिली, माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे, माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर. म्हणजे माया ही काय होणार आहे, एक दिवस नाश पावणार आहे, तरी देखील माणूस त्या मायेतच अडकून बसतो. आपल्याला कोणाला शोधायचे, समर्थ म्हटले परब्रह्म वस्तूला शोधायचे, जी डोळ्यांना दिसत नाही तिलाच आपल्याला काय करायचंय शोधायचंय, कारण तीच काय आहे, शाश्वत आहे. करंटा पडोनी उताना, करी नाना परिकल्पना, परी ते काहीच घडेना तैसी माया. करंटा पडून उताना म्हणजे एखादा, समर्थ म्हटले काहीही उद्योग न करता नुसतं काय करतो मनाने, म्हणजे समर्थ म्हटले बघा करंटा पडोनी उताना, त्यावरून एक उदाहरण समर्थांनी सांगितलं की एक व्यक्ती काय करतो, अंडी आणतो, अंडी आणि एक कोंबडी आणतो. आता त्यानं अंडी म्हणजे ती पिल्ले काढण्यासाठी काय केलेले असतात, अंडे आणलेले असतात आणि कोंबडी आणलेले असतात, आणि ती कोंबडी बसवून देतो तो, म्हणजे बसवतो, आणि तो काय करत असतो, करंटा पडोनी उताना करी नाना परिकल्पना. समर्थ म्हटले त्यानं कल्पना करायला सुरुवात केली. काय कल्पना केली हो, आता एक कोंबडी आणले, अंडे आणलेत, माझी आता एवढी पिल्लं निघतील, आणि पिल्लं निघल्याच्या नंतर मी आणखीन कोंबड्या करेन, किती 100-200 असं करता करता माझ्याकडं काय होईल, खूप मोठी माझी कंपनी काय होईल, तयार होईल, आणि सगळीकडंच काय असतील, माझ्या घरामध्ये अंडीच असणार आहे, ते म्हणजे कोंबड्या आणि अंडी, सगळं कोंबड्या अंडी असणार आहेत.
मग मी काय करणार, खूप मोठा म्हणजे माझा बिझनेस वाढला की मी काय करेन, लग्न करेन. कुठं चाललंय हे सगळं? कल्पनेत झोपून, उताना झोपून काय करत असतो, कल्पना करत असतो की मी काय करीन, लग्न करीन आणि माझी बायको खूप सुंदर असेल, मी खूप सुखाचा संसार करीन. आणि एक दिवस बायको काय करेल की माझं काहीच ऐकणार नाही. त्यावेळेस मी बायकोच्या काय करीन, अशी कंबारट्यात काय घालीन, लात घालीन. काय करतोय, कल्पना करतोय. कुठं, डोक्यामध्ये. अजून कशातच काय नाही, तोपर्यंत हा कल्पना करत असतो. आणि जशी कल्पनेत असतो काय करतो, बायकोला लात मारतो ना, तसं ती जी अंड्यावरती बसवलेली कोंबडी असते ना, तिच्या सहित तो काय करतो, लाथाडून देतो. तशी ती काय होते हो, कोंबडी पळून जाते. अंडी सगळी काय होतात, फुटतात. म्हणजे समर्थ काय म्हणतात की करंटा पडोनी उताना, करी नाना परिकल्पना, परी ते काहीच घडेना तैसी माया. म्हणजे काय घडलं का हो त्याच्या कल्पनेमध्ये, उलट जे त्याच्या पदरात पडणार होतं ते सुद्धा त्यानं काय केलं हो, घालवून टाकलं ना कल्पनेनं. म्हणून समर्थ म्हटले, नुसत्या नाना कल्पना करून उपयोगाचं नाही. तशी ही माया आहे हो. तशी ही काय आहे, समर्थ म्हटले माया आहे. कल्पनेप्रमाणेच ना, कल्पनेप्रमाणेच काय आहे, ती माया आहे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, करंटा पडोनी उताना, करी नाना परिकल्पना, परी ते काहीच घडेना तैसी माया. म्हणजे एखादा माणूस काही उद्योग न करता नुसता पडून राहून नाना परिकल्पना करत असतो, तशा पद्धतीनं ही माया आहे. त्या कल्पनेप्रमाणे ही माया आहे. समर्थ म्हटले, कल्पना कशी अस्तित्वात नसते, कल्पना ही कल्पनाच असते हो. तिला काय अस्तित्व आहे का? तशी ही माया आहे, तिला काय अस्तित्व नाही. कल्पनेप्रमाणे ती येते आणि जाते. म्हणून समर्थ म्हटले की कल्पना करा. काय कल्पना करा, समर्थ म्हटले, भेटले मला, परमेश्वर भेटलाय, अखंड रोज भेटतोय, मी त्यांची पूजा करते. कल्पना करायला काय हरकत आहे, समर्थ म्हटले. कल्पना संसाराच्या करण्यापेक्षा परमार्थाच्या करा ना. जसं संत मंडळी अखंड कुणाच्या कल्पनेत हरवायचे हो, सतत नामस्मरण त्या पांडुरंगाचं, आणि त्यांना नेहमी पांडुरंग जवळ असलेलेच काय काय व्हायचे हो, भास कल्पना करायचे ते. म्हणून अखंड खरोखरच पांडुरंगाला काय व्हायचं हो, यावं लागायचं ना. नुसत्या कल्पना केली परमेश्वराची तरी परमेश्वराला काय खोवावं लागतं हो, हजर राहावं लागतं. बघा आपण एखादी बघा आपल्यावरती पण प्रसंग येतात ना, असे कितीतरी प्रसंग आहेत की आपल्याला परमेश्वरानं तिथून सहज बाजूला काढलेले. एखादा ॲक्सिडेंट होता राहतो. कसा राहतो? कारण आपण कल्पनाच कुणाची करत असतो, त्या परमेश्वराच्या. अखंड त्याचं होऊन राहिलं की आपल्याला कळतं. बघा, जाणवतं की कुठली तरी एक अद्भुत शक्ती आहे आपल्या पाठीमागं, जी की अखंड आपलं काय करत असते, संरक्षण करत असते. अशी जाणीव आपल्याला निर्माण होते बघा. म्हणून समर्थ म्हणतात की कल्पना कुणाची करायची, अखंड त्या परब्रह्माची कल्पना करायची हो, परमेश्वराची कल्पना करायची. ते परब्रह्म म्हणजे कल्पना नव्हे. समर्थांना इथं काय सांगायचंय, जसं करंटा उताना पडून काही उद्योग न करता नुसत्या कल्पना करत असतो, तशी ही माया आहे. त्या कल्पनेप्रमाणे माया आहे, कधी नाश पावेल सांगता येत नाही. म्हणून मिळालेला नरदेह म्हणजे आपलं एवढं महद्भाग्य आहे की आपल्याला काय मिळालंय हो, हा नरदेह मिळालाय. म्हणून समर्थ म्हटले, ह्या नरदेह मिळालाय हे आपली धन्यता आहे. म्हणून समर्थ म्हटले की आपलं जीवन सार्थकी लावणं हे आपल्या हातात आहे. म्हणून अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, कल्पना कोणती करता आली पाहिजे, परमार्थाची कल्पना करता आली पाहिजे. ते माया म्हणजेच काय आहे हो, कल्पना आहे. लक्षात ठेवा, माया म्हणजेच काय आहे, ही कल्पना आहे. कधी केव्हा पडेल सांगता येत नाही. द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, नाना विळासे हावभाव, क्षणिक वाटे परिभाव तैसी माया.
द्रव्यधारेचे स्वप्न वैभव म्हणजे बघा, स्वप्नामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वप्नामध्ये कितीही वैभव बघितलं म्हणजे द्रव्य आणि स्त्री यांचे कितीही वैभव आणि हावभाव नाना विलास म्हणजे बघा, स्वप्नामध्ये आपण पाहिलं की खूप मोठं मी काय केलंय, राजवाडा बांधलाय आणि घरामध्ये काय म्हणजे लग्न करून गेलोय, खूप मोठा माझा राजवाडा आहे, मी माझ्या हाताखाली 20-30 काय आहेत, नोकर चाकर आहेत. म्हणजे द्रव्यदारेचे स्वप्न वैभव कुठं बघतोय हे स्वप्न वैभवाचं? स्वप्नामध्ये. म्हणजे समर्थ म्हटले झोपीमध्ये आपण आपल्याला स्वप्न बघत असतो आपण की बाबा माझ्याकडं सुंदर बंगला आहे, 20-30 नोकर आहेत, खूप मोठा असा राजवाड्यासारखा बंगला आहे आणि एवढा ऐश्वर्य आहे की बोलायचं कामच नाही. आणि डोळे उघडून बघतो तर सगळं काय पडलेलं असतो, सूर्याचे सगळे किरण आतमध्ये आलेले असतात, अशा झोपडीमध्ये झोपलेला असतो तो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, क्षणभंगूर आहे हो ते. क्षणभर जर ती स्वप्नात पाहिलं आणि प्रत्यक्षात जर कुणाला मागायला लागला की नाही बाबा माझा हा बंगला आहे, चालेल? समर्थ म्हटले नाही चालणार, कारण स्वप्न हे मिथ्या असतं. तसं ही माया आहे, माया देखील काय आहे, मिथ्याच आहे. म्हणजे आपल्याला स्वप्नामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला वाटतं की मी खरोखर खूप श्रीमंत झालोय, माझ्या हाताखाली 20-30 नोकर आहेत, मला खूप 5 पक्वान्न रोज जेवायला मिळतात आणि मी खूप खूप सुखी आहे. कुठं? स्वप्नामध्ये बघतोय, स्वप्नामध्ये. समर्थ म्हटले वास्तवामध्ये तसं आहे का हो? द्रव्यदारेचे स्वप्न वैभव नाना विळासे हावभाव, क्षणिक वाटे परिभाव तैसी माया. क्षणिक आहे ते, एका क्षणामध्ये काय होणार आहे हो? ती माया काय होते? माया एका क्षणामध्ये काय होते हो? म्हणजे आपण स्वप्न जर पडलं, आपल्याला एखादं स्वप्न पडलं, आपल्याला कुणी जागं केलं की त्या क्षणी ते सगळं काय होतं हो? विरून जातं ना, संपतं तिथं. जे स्वप्नात बघत होतो ते प्रत्यक्षात असतं का? नसतं. म्हणून समर्थ म्हटले की तसं जसं स्वप्न हे मिथ्या आहे तसं माया देखील काय आहे हो? मिथ्या आहे. म्हणजे स्वप्नाप्रमाणे माया देखील काय होणार आहे हो? स्वप्न पण नष्ट होतं ना, लगेचच नष्ट होतं. म्हणजे आपण जागे झालो की ते स्वप्न लगेच संपतं बघा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, जसं स्वप्न मिथ्या आहे तसं माया ही काय आहे हो? मिथ्या आहे. त्या स्वप्नाप्रमाणे माया देखील काय आहे? मिथ्या आहे. गगनी गंधर्व नगरे दिसताती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे तैसी माया. काय सांगितलंय हो? गगनी गंधर्व नगरे म्हणजे आकाशात नाना प्रकारची नाना रूपे. आपल्याला बघा, आपण आकाशात पाहिलं की वेगवेगळ्या आकाराचे ढग दिसतात ना हो. म्हणजे समर्थ इथं काय सांगतात, म्हणजे नाना रूपे दिसतात, त्यामध्ये नाना प्रकारचे आकार दिसतात, नाना विकारांनी युक्त अशी गंधर्व नगरे दिसतात. पण तो एका काय आहे हो? आपला आभास आहे ना. आणि तो काय आहे हो? क्षणभंगूर असतो. म्हणजे आपण बघा आकाशाकडे बघत असू तर ढगांचा आकार वेगवेगळे दिसतात, आपल्याला वेगवेगळे आकार दिसतात, परंतु ते असतं का हो? कधी पिंडीचा सुद्धा आकार दिसतो, कधी श्री गणेशांचा आकार दिसतो. म्हणून काय ते प्रत्यक्षात आहेत का? तो आपला काय आहे हो? भास आहे. आपल्याला तसं भासतं की आकाशात काय आहे, चंद्र म्हणजे हत्ती आहे, श्री गणेश आहे, पिंड आहे, असा पक्षी आहे, असं म्हणजे त्या ढगाचाच बनलेला असतो. म्हणून आपण तसं म्हणू शकतो का की तेच आहे? पण तो आपला काय असतो? भास असतो. म्हणून समर्थ म्हणतात त्या भासाप्रमाणेच माया ही काय आहे हो? मिथ्या आहे. म्हणजे जसा भास मिथ्या आहे तसं माया ही काय आहे हो? मिथ्या आहे. लक्ष्मी राये विनोदाची, बोलता वाटे साची, मिथ्या प्रचित तेथेची तैसी माया. लक्ष्मी राये विनोदाची म्हणजे इथं काय सांगितलंय,
बहुरूप्याची लक्ष्मी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा काय वाटते हो, खरी वाटते ना. पण त्यांची ती लक्ष्मी म्हणजेच वैभव जसं मिथ्या असतं तशी माया काय आहे हो, मिथ्या आहे. बघा खेळ करतात बघा, म्हणजे ते साधू खेळ दाखवतात, म्हणजे जादूगार खेळ दाखवतात ना, त्याच्यामध्ये ते बघा पैसे काढून दाखवतात, एखाद्या भांड्यामधून पैसे काढून दाखवतात, फुलांचे पैसे केलेले दाखवतात. समर्थ म्हटले मग आपल्याला वाटतं तो खरोखरच काय करतोय हो, पैसे निर्माण करतोय. परंतु समर्थ म्हटले तो खरोखर नसतो करत. लक्षात ठेवा, ते काय आहे, मिथ्या आहे, खोटं आहे ते. तो त्यानं जर पैसे निर्माण केले असते तर त्याला जादूचे खेळ करण्याची काय गरज आहे. समर्थ म्हटले त्यानं अखंड घरी पैसे छापत बसला असता ना, म्हणजे पैसेच काढत बसला असता ना. पण समर्थ म्हटले आपल्याला कळतंय कुठं, अरे तो जर म्हणजे त्याच्याकडं जर खरोखर लक्ष्मी असती तर त्याला असे खेळ करण्याची काय गरज पडली असती. समर्थ म्हणून म्हटले समर्थ, तसं जसं त्याची जी माया दिसते, तो पैसे काढतोय वगैरे जे दिसतंय ते जसं मिथ्या आहे तसं माया देखील काय आहे हो, मिथ्या आहे. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी ते काटे, परी सर्वत्र रहाटे तैसी माया. दसऱ्याला आपण काय वाटतो, सोनं घ्या सोनं घ्या म्हणतो एकमेकाला, परंतु प्रत्यक्षात काय वाटत असतो आपण सोनं म्हणून, आपट्याची पाने वाटत असतो ना एकमेकांना. आपट्याची पाने देऊन त्या दसऱ्याच्या दिवशी फक्त आपण काय म्हणतो, सोनं घ्या, हे घ्या सोनं, हे घ्या सोनं. परंतु ते खरं आहे का हो सोनं, नुसतं आपण म्हणतोय, परंतु ते खरं सोनं आहे का हो. ती प्रत्यक्षात बघायला गेलं तर ती काय आहे, तो आपट्याची पानच आहेत. त्याला नाव आपण सोनं दिलंय म्हणून एकमेकाला ती पानं दिली म्हणून काय त्याचं सोनं होत नाही. समर्थ म्हटले खरोखरचं ती बोलण्याची एक परंपरा आहे की काय हो, सोनं घ्या सोनं घ्या. दसऱ्या दिवशी त्या आपट्याच्या पानाला सोनं म्हटलं जातंय म्हणून ती एखाद्यानं समजा आपल्याला सोनं म्हणून ती आपट्याची पानं दिली दसऱ्या दिवशी, आणि आपण सोन्या चांदीच्या दुकानात गेलो आणि म्हटलो की नाही हे मला सोनं दिलंय आज, एवढं सोनं काय घ्या तुम्ही घ्या आणि मला काय द्या, पैसे द्या. देईल दुकानदार? नाही देणार हो. कारण का हो, ती आपट्याची पानं काय आहे तो, म्हणजे समर्थाने इथं काय करायचंय, लोकांनी जरी मान्य केलं की ती सोनं आहे, सोनं एक म्हणूनच एकमेकाला वाटतात ना, हे घ्या सोनं हे घ्या सोनं म्हणूनच वाटतात ना दसऱ्याची पाने. परंतु समर्थ म्हटले वास्तविक ते काय आहे, तो आपट्याची पाने. पण तरी खरे मानून लोकव्यवहार चालतोच ना हो, खरे मानून एकमेकाला दिली जातात ना सोने म्हणून, सोनं म्हणतातच ना लोक एकमेकाला. म्हणजे सगळ्याला माहित आहे की पाने खोटी आहेत, ह्याचा काही उपयोग नाही, परंतु तरी देखील लोकव्यवहार चालतोयच ना. एकमेकाला पानं द्यायचं बंद झालंय का हो. समर्थ म्हटले नाही, ती परंपरा चालूच आहे ना अजून. तशी ही माया आहे, तशी ही काय आहे हो, माया आहे. जसं ते सोनं खोटं आहे, आपट्याची पानाला सोनं जरी म्हणले सगळेजण तरी ते काय आहे हो, खोटं आहे. तशा पद्धतीनं ही माया काय आहे हो, खोटी आहे. म्हणजे तशी ही माया काय आहे, खोटी आहे. मेल्याचा मोहक्षाव करणे, सतीचे वैभव वाढवणे, मसनी जाऊन रुदन करणे तैसी माया. काय सांगितले समर्थांनी इथं, माणूस मेल्यानंतर किती महोत्सव करतात हो लोक, किती अट्टहास करतात हो. आजोबाला हे आवडत होतं, आजोबाला ते आवडत होतं, जिवंतपणी कुणीच काय दिलेलं नसतं, परंतु मेल्यावर मात्र म्हाताऱ्याच्या फोटो समोर सगळे ठेवलेलं असतं बघा. सगळे आवडीचे पदार्थ म्हाताऱ्याचे ठेवलेले असतात. कधी, मेल्याच्या नंतर. आणि ते चष्म्यातनं म्हातारं बघत असताना ते फोटोतून भीती वाटते ना. कारण का हो, त्याला जिवंतपणी कुणीच काही कधी दिलेलं नसतं. म्हणजे समर्थ म्हटले जसं मेलेल्या माणसाचा महोत्सव करणे, सतीचं वैभव वाढवून उपयोगाचं काय आहे, कारण ती सतीच जाणार असते ना. सती जाणं माहीत आहे ना. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, एखाद्या स्त्रीचा पती गेला म्हणजे त्यानं देह ठेवला तर काय करायचे हो, त्याच्याबरोबर
त्या स्त्रीला सुद्धा खूप सजवलं जायचं, सुंदर असं सजवलं जायचं आणि तिला पण काय दिला जायचा हो, जिवंतपणे अग्नीत तिला उडी मारायला सांगितली जायची. त्याला सती जाणं असं म्हणत होते. म्हणून समर्थ म्हटले सतीचे वैभव वाढवणे. सतीला किती अलंकार घातले, कितीही सजवले, किती सुंदर सुंदर साडी दिली, तरी देखील फायदा काय आहे हो? शेवटी त्याची काय होणार आहे हो? राखच होणार आहे ना. सतीची काय होणार आहे? शेवटी राखच होणार आहे. ती सती जाण्यासाठी उभा आहे आणि तिला अखंड सगळं वैभव जरी दिलं तरी ते काय आहे हो? व्यर्थ आहे समर्थ म्हटले. आणि मशानात जाऊन रडणे, माणसं रडतात ना, खोटं का होईना, काय करतात हो, सगळेजण रडत असतात ना. तशी ही माया आहे म्हटले. समर्थ म्हटले तशी ही काय आहे? माया, मिथ्या आहे हो. समर्थ म्हटले हे सगळं जसं खोटं आहे, म्हणजे समर्थांनी स्पष्ट लिहून ठेवलं इथं काय, मेल्यानंतर महोत्सव करतात लोक, तो सुद्धा काय आहे हो? मिथ्या आहे. समर्थ म्हटले काय आहे? तो खोटा आहे. सतीचं वैभव वाढून उपयोगाचं नाही, कारण त्याची काय होणार आहे? शेवटी राखच होणार आहे. आणि समर्थ म्हटले मशानात जाऊन रडणे, एखादा व्यक्ती गेल्यानंतर मशानी जाऊन रडणे हे सुद्धा काय आहे हो? समर्थ म्हटले सगळं खोटं आहे. कुणी काय, सगळं कोरोनात कळलं लोकांना की काय हो, कुणीही कुणाचं नसतं. जग हे काय आहे हो? दिल्या घेतल्याचं. म्हणजे प्रत्येक जण स्वतःचा जीव जपण्याचा काय करत असतो? प्रयत्न करत असतो. म्हणून समर्थ म्हटले जसे हे उत्सव, म्हणजे हे सगळं जे करतोय ते जसं मिथ्या आहे, तशी ही माया काय आहे हो? मिथ्या आहे. राखेशी म्हणती लक्ष्मी, दुसरी भरोदरी लक्ष्मी, तिसरी नाम मात्र लक्ष्मी तैसी माया. म्हणजे समर्थाने इथं काय म्हणायचंय, ठेवलेल्या स्त्रीला सुद्धा काय म्हणतात? लक्ष्मी म्हणतात. राखेशी म्हणती लक्ष्मी म्हणजे एखादी ठेवली, बघा पहिल्या काळात काय हो, एखाद्या बाई ठेवायचे, मग रखेल ठेवायचे ना, आणि तिला सुद्धा काय म्हणायचे हो? लक्ष्मी. चालेल का समर्थ म्हटले? तिला लक्ष्मी म्हणून चालेल का? जी स्त्री दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करते त्या स्त्रीला लक्ष्मी म्हणता येईल का? समर्थ म्हटले नाही म्हणता येणार. म्हणजे ठेवलेल्या स्त्रीला लक्ष्मी म्हणतात, तसेच भारदोरीला म्हणजेच गर्भपात थांबवणारी, म्हणजे गर्भपात थांबवणारी दुसरी दोरी, तिला सुद्धा लक्ष्मी म्हणतात. तिसरी कुणी स्त्री नावाची लक्ष्मी असते, म्हणजे एखाद्या स्त्रीचंच नाव काय असतं? लक्ष्मी. म्हणून काय ती लक्ष्मी झाली का हो? लक्ष्मी ही एकच आहे. कोण हो? नारायणाची पत्नी, ती एकमेव लक्ष्मी आहे. तिला ती लक्ष्मी म्हणण्याचा अधिकार आहे, बरोबर ना? ती खरी लक्ष्मी आहे. बाकी कुणालाही लक्ष्मी म्हटलं तरी त्या काय आहे? समर्थ म्हटले मिथ्या आहेत. कुणाला लक्ष्मी म्हणून चालणार नाही. समर्थ म्हटले कुणाला, म्हणजे लक्ष्मी ही खरी लक्ष्मी कुठली कळलं पाहिजे. तशी ही माया आहे. समर्थ म्हणले जशा ह्या सगळ्या लक्ष्मी खोट्या आहेत, खऱ्या लक्ष्मी खऱ्या असत्या तर ठेवलेल्या स्त्रीनं सुद्धा काय दिलं? सोनं तयार केलं असतं ना. परंतु समर्थ म्हटले की तिला लक्ष्मी म्हणता येणार नाही. बाकी लक्ष्मी नाव असून उपयोगाचं नाही, सतत कटकट कटकट करत असते घरात. काय समर्थ म्हटले उपयोग आहे? नाव लक्ष्मी असलं म्हणून उपयोगाचं नाही आहे. समर्थ म्हटले आचरण पाहिजे हो. तसं त्या लक्ष्मीसारखं काय पाहिजे? आचरण पाहिजे. परंतु लक्ष्मीचं स्थान कितीही आचरण सुंदर असेल तरी देखील आपण त्या लक्ष्मीचं स्थान घेऊ शकत नाही. कारण का हो? ती खरी लक्ष्मी, तिची बरोबरी कुणीच करू शकत नाही या विश्वामध्ये. कारण का हो? अखंड स्वतःच्या पतीचे पायचे पद बसलेली असते. ती अखंड पतिव्रता लक्ष्मी आहे. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले आहो अखंड जिच्याकडे एवढं ऐश्वर आहे ती स्वतःच काय आहे हो? लक्ष्मी आहे ना. तरी देखील चरण कोणाचे धरलेत? पतीचे धरलेत ना. अखंड चरणाची सेवा कोणाची करते? नारायणाची करते. म्हणून समर्थ म्हटले जशा ह्या बाकीच्या लक्ष्मी काय आहेत? मिथ्या आहेत, तशी ही माया काय आहे हो?
मिथ्या आहे. मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री, कुबेर हिंडे घरोघरी तैसी माया. काय सांगितलं हो? मुळी बाळ विधवा नारी म्हणजे मुळात जी स्त्री, इथं समर्थ म्हटले कुणाला दुखवायचा भाग नाही आहे. समर्थ सांगतायत, उदाहरण सांगतायत की मुळात जी स्त्री बाळविधवा आहे पण तिचे नाव मात्र काय आहे? जन्म सावित्री. म्हणजे नाव जन्म सावित्री असून उपयोगाचं आहे का? समर्थ म्हटले नाही. कारण का? ती स्त्रीच काय आहे हो? बालविधवा आहे. आणि ज्याचं नाव कुबेर आहे, नावच काय आहे? एखाद्या व्यक्तीचं नावच कुबेर आहे आणि तो काय करतोय? दारोदारी भिक्षा मागत फिरतोय, तशी ही माया आहे समर्थ म्हटले. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय? बाबा नावाची नुसती लक्ष्मी कुबेर, कुबेर पण नाव असतं ना, म्हणजे नुसतं नाव कुबेर असून उपयोगाचं नाहीये. त्या कुबेराला अधिकार आहे का कुणाला सोनं द्यायचा, कुणाला आशीर्वाद द्यायचा? कारण हाच कुबेर पोटासाठी काय करत असतो? दारोदारी हिंडत असतो. हीच लक्ष्मी नावाचीच लक्ष्मी काय करत असते? पोटासाठी दारोदारी हिंडत असते. म्हणून समर्थ म्हटले असं चालणार आहे का? म्हणजे हे सगळं काय आहे? नुसतं नाव असून, नाव कुबेर असलं म्हणून कुबेर पण येणार आहे का? म्हणजे हा कुबेर जसा, नावाचा कुबेर हा जसा मिथ्या आहे, तशी माया मिथ्या आहे असं समर्थांना सांगायचं. म्हणजे नुसतं नाव जन्म सावित्री असून उपयोगाचं नाही, कारण तिला तो अधिकारच नाही ना, ती बालविधवा आहे समर्थ म्हटले. मग म्हणजे इथं समर्थांना काय सांगायचंय? नुसतं नाव घे म्हणून उपयोगाचं आहे का? समर्थ म्हटले तसं. म्हणजे कुबेर नाव ठेवलं म्हणून, लक्ष्मी नाव ठेवलं म्हणून ती लक्ष्मी होत नाही, तो कुबेर होत नाही. म्हणून समर्थ म्हटले की हे काय आहे? सगळं मिथ्या आहे हो. सगळं काय आहे? समर्थ म्हटले मिथ्या आहे. तशी ही माया काय आहे हो? मिथ्या आहे. दशावतारातील कृष्णा, उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा, नदी नामे पियुषना तैसी माया. आता दशावतारी नाटकात एखादं म्हणजे नाटकात काम करणारा कृष्ण, म्हणजे एखाद्या नाटकात कृष्णाचं काम करणारा द्रौपदीला काय करत असतो? वस्त्र पुरवतो. आणि खेळ संपल्यानंतर कुणी आपल्याला जुने पाने वस्त्र तरी द्यावे अशी आशा करत असतो. किंवा बघा, म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय की बाबा एखादा श्रीकृष्ण झालाय नाटकामध्ये आणि तो अखंड द्रौपदीला काय करत असतो? त्या नाटकामध्ये वस्त्र पुरवत असतो. प्रत्यक्षात मात्र काय असतं? त्यालाच असं वाटत असतं की मला कुणीतरी जुनी पाणी तरी द्यावीत कपडे, अशी त्याची काय असते? अवस्था असते. म्हणजे नाटकात वस्त्र पुरवली म्हणून प्रत्यक्षात तो श्रीमंत असेल असं नाहीये. समर्थांना हेच सांगायचंय की ती श्रीमंती काय आहे त्याची तिथं, म्हणजे ते कृष्णाचं पात्र त्यानं केलंय, बरोबर आहे, म्हणून काय तो श्रीमंत झाला का? समर्थ म्हटले जसं ते पात्र खोट आहे, म्हणजे ते त्या नाटकातील कृष्ण जसा खोट आहे तशी ही माया काय आहे हो? खोटी आहे. समर्थ पुढं दुसरं उदाहरण काय सांगतात? थोडंसं पाणी असणाऱ्या नदीचं नाव पियुषना, म्हणजेच काय हो? अमृताची नदी असते. मग उपयोग आहे का? थोडंसंच पाणी आहे आणि तिचं नाव काय आहे? पियुषना, म्हणजे सर्वांची ताण भागवते. समर्थ म्हटले चालेल का? म्हणजे नुसतं नाव असून उपयोगाचं नाहीये. म्हणजे ते काय आहे हो? सगळं मिथ्या आहे. तशी ही माया काय आहे हो? मिथ्या आहे. म्हणजे समर्थांना आपल्याला किती उत्तमाचं उदाहरण देतात की समर्थ म्हटले बघा, एक उदाहरण आठवलं. एक जण काय हो नाटक करत असतो आणि नाटकात एवढा तो तल्लीन होतो की प्रत्यक्षात त्याला वाटतं, म्हणजे प्रत्यक्ष जीवन जगताना पण त्याला काय वाटतं? मी तोच आहे. म्हणून तो काय एस टी तो चढतो त्यावेळेस कंडक्टर काय म्हणतो? तिकीट द्या. हा कुठं गेलेला असतो? नाटकातल्या पात्रात गेलेला असतो. त्याला वाटतं मी शिवाजी महाराज आहे, म्हणून तो काय म्हणतो? कुणाला तिकीट मागता, कुणाला तिकीट मागता. आता करायचं काय? कंडक्टर थोडं काय असतो? चतुर असतो. कंडक्टर म्हणतो
ठीक आहे, ह्याला आता धडा शिकवला पाहिजे. मध्यंतरी बस थोडी काय जाते, पुढं जाते, जंगल बघून, सुनसान रस्ता बघून. तो काय म्हणतो कंडक्टर, मुजरा राजे जरा काय व्हा, आपलं काय आलेलं आहे, ठिकाण आलेलं आहे, चलावे आपण. तो पण काय झाला हो, त्यानं पण थोडं नाटक केलं. राजे म्हटल्यानंतर तो काय झाला हो, लगेचच काय झाला हो, उतरला जर 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 त्या बसमधून. आणि काय झाला हो, मध्येच राहिला ना, कारण त्याचं पात्रच नव्हतं. म्हणजे तो काय शिरलेला, अखंड त्या पात्रासारखंच होऊन बसलेला. म्हणून वास्तवात त्याला कोणी मानलं का हो, तसं नाही मानू शकत. म्हणून समर्थ म्हटले की त्याला त्याच्याच पद्धतीनं काय केलं हो, त्याच्याच पद्धतीने हँडल केलं ना. म्हणजे कंडक्टरनी त्याच्याच पद्धतीनं त्याला काय दिलं हो, प्रत्युत्तर दिलं. म्हणजे तिथं शिवाजी महाराज होते का हो खरोखरचे? नाहीये. समर्थ म्हटले त्यांची भूमिका करणारा पात्र होता, परंतु त्याला तो खरोखरच वाटत होता, स्वतःलाच तो काय समजत होता, शिवाजी महाराज समजत होता. म्हणजे समर्थ म्हणले जसं तो खोटा शिवाजी महाराज आहे, तिथं नाटकात काम करणारं पात्र आहे, ते खोटं आहे, खोटं म्हणजे खरं नाही आहे ते. तशी ही काय आहे, समर्थ म्हटले माया आहे. देव्हारा असे अन्नपूर्णा आणि गृही अन्नची मिळेना, नामे सरस्वती सिकेना शुभावळू. बघा, स्वतःच्या देवघरात काय आहे, अखंड अन्नपूर्णेची काय आहे, मूर्ती आहे, आणि घरात काय मिळत नाही, अन्न खायला मिळत नाही. आणि म्हणजे समर्थांना काय म्हणायचं, अखंड अन्नपूर्णा कुठं आहे, देवारात मांडली, त्याच्या घरामध्ये आहे, आणि ह्याला काय मिळेना, खायला अन्न मिळेना. आणि एखाद्या स्त्रीचं नाव काय आहे, सरस्वती आहे, नाव काय सरस्वती, पण सरस्वतीला शाळा शिकायला आवडत नाही. उपयोग काय, समर्थ म्हटले. म्हणजे ती काय करते, समर्थ म्हटले ती शाळेत जात नाही, गोवऱ्या थापत बसते. उपयोगाचं आहे का नाव सरस्वती असून, आणि देवाऱ्यात अन्नपूर्णा असून उपयोगाचं काय, समर्थ म्हटले ह्यालाच अन्न खायला मिळेना. म्हणजे हे जसं मिथ्या आहे तसं ही माया काय आहे हो, मिथ्या आहे ना. म्हणून समर्थ काय सांगतात की देव्हारा असे अन्नपूर्णा आणि गृही अन्नची मिळेना, नामे सरस्वती सिकेना शुभावळू. नाव नुसतं सरस्वती लक्ष्मी असून उपयोगाचं नाही. सरस्वती असून शाळेचा तपास नाही, शाळेत जात नाही, ती काय करते, गोवऱ्या थापत बसते घरी. उपयोग आहे का नाव सरस्वती ठेवून, समर्थ म्हटले. कारण सरस्वती म्हणजे काय हो, विद्येची देवता ना, तिच्याकडं अखंड ज्ञान असते. परंतु हिथं तसं आहे का, तसं नाहीये. सुन्यास व्याघ्र नाम ठेविले, पुत्रास इंद्र नामे पाचारिले, कुरूप परी आळविले सुंदरा ऐसे. बघा, समर्थ म्हटले कुत्र्याला आपण नाव ठेवतो काय हो, वाघ्या, वाघ्या म्हणून नाव ठेवतो ना कुत्र्याला, म्हणून तो वाघ होतो का हो, समर्थ म्हटले. स्वतःच्या पुत्राला इंद्र हे नाव दिलं म्हणून त्याला इंद्राची बरोबरी होणार आहे का, तो देवाचा देव होणार आहे का, नाव इंद्र ठेवलं म्हणून. आणि कुरूप स्त्रीला सुंदर जरी म्हटलं तरी ती सुंदर होणार आहे का, नाही होणार. तशी ही काय आहे, समर्थ म्हटले माया आहे. म्हणजे कुत्र्याला वाघ्या नाव ठेवून कुत्रा वाघ होऊ शकत नाही. आपल्या मुलांचं नाव इंद्र ठेवून त्याला इंद्रपद मिळू शकत नाही ना, तो देवांचा राजा होऊ शकत नाही. नुसतं नाव ठेवलं म्हणून त्याच्याकडे ते सगळे गुण वैभव येईल असं नाही. तशी ही माया आहे. मूर्ख नामे सकळ कळा, राशबी नामे कोकिळा, ना तरी डोळसेचा डोळा फुटला जैसा. बघा, एखाद्या मूर्खाला काय होत म्हणावं, सकळ कला विद्या संपन्न म्हणावं. म्हणजे मूर्ख नामे सकळ कळा, म्हणजे एखाद्या मूर्खाला काय म्हणायचं, तू सर्व गुण संपन्न आहेस. एखादीचा आवाज गाढवासारखा असला तरी तिला काय म्हणायचं, कोकिळा म्हणावं.
आणि डोळा फुटलेल्या माणसाला डोळस म्हणावे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, तशी ही माया आहे. समर्थ म्हटले मायेला आपण काय म्हणतो, माया टिकणार आहे अखंड. आपल्याला असं वाटतं की माया कधीच संपणार नाही, मी कधीच मरणार नाही, अशाच आविर्भावात आपण वावरत असतो. पण समर्थ म्हटले नाही रे बाबा, जसं मूर्खाला सर्व गुण संपन्न म्हणता येत नाही, म्हणू शकतो का हो आपण? नाही म्हणू शकत. मग मूर्ख कसला तो? सर्व गुण संपन्न असणारा माणूस मूर्ख कसा ठरेल? ठरूच शकत नाही. आता एखादीचा आवाज नुसता भसडा आहे आणि तिला कोकिळा म्हणून चालेल का? समर्थ म्हटले नाही चालणार. जसं एखाद्या व्यक्तीला डोळच नाही आणि तिला काय म्हणायचं, डोळस. म्हणजे समर्थ म्हटले हे जसं मिथ्या आहे, हे जसं खोटं आहे, तसं माया काय आहे हो, खोटी आहे. समर्थांना काय म्हणायचंय, मूर्खाला शहाणं म्हणून उपयोगाचं नाही. एखाद्याचा आवाज सुंदर असेल तर सुंदर म्हणा, परंतु आवाज एकदम भसडा आणि तिला कोकिळेचा आवाज म्हणून, समर्थ म्हटले हा काय आहे, आपला शुद्ध मूर्खपणा आहे. तसं म्हणता येऊ शकत नाही. म्हणून समर्थ अखंड म्हणतायत की मूर्ख नामे सकळ कळा, राशबी नामे कोकिळा, ना तरी डोळसेचा डोळा फुटला जैसा. मातांगीचे नाम तुळसी, चर्मिकेचे नाम काशी, बोलती अति शूद्रिनीसी भागीरथी ऐसे. म्हणजे समर्थ काय म्हणतात की नाव कोणाचं पण काय असू शकतं. आता कुठल्याही जाती, इथं जातीचा विषय नाही समर्थांना सांगायचं. समर्थांना काय सांगायचंय, आता एखाद्या स्त्रीचं नाव तुळशी असतं, काय असतं, तुळशी असतं, परंतु तिचा जन्म कमी कुळात झालेला आहे म्हणून तिला कोणी स्पर्श देखील करत नाही. लक्षात ठेवा, नाव तुळस आहे म्हणून कुणी स्पर्श करून तिला नमस्कार करत नाही. किंवा नाव काशी आहे म्हणून ती हे नाव भागीरथी आहे, म्हणजे भागीरथी नाव जरी ठेवलं तरी त्या स्त्रीनं जर जन्म तिचा कशात झालेला असेल, कमी कुळात झालेला असेल, तर तिला स्पर्श देखील कोणी करणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, बाबा नुसती पवित्र नावं असून कुणी त्यांना पवित्र करणार नाही. किंवा तेवढ्या पद्धतीचं, म्हणजे तुळशीला जसं महत्त्व आहे तसं तुळशी नावाच्या व्यक्तीला महत्त्व देणार नाहीत. भागीरथी नदी आहे, तिच्यात सगळी पापं धुतली जातात ना. भागीरथी किंवा काशीमध्ये काय केलं जातं, काशीच्या ठिकाणी सगळी पापं धुतली जातात. म्हणून जिचं नाव काशी आहे तिच्या जर पाया पडलं तर सगळी पापं धुवून जातील असं होईल का? समर्थ म्हटले नाही होणार. नाव नुसतं काशी, नाव नुसतं तुळशी, नाव नुसतं भागीरथी असून उपयोगाचं नाही. कारण का? समर्थ म्हटले ज्याचं कार्य आहे तोच ते करू शकतो. तुळशीचं महत्त्व तुळशीलाच आहे, अन्य कुणाला देता येणार नाही. नुसतं नाव तुळशी ठेवून तुळशीचं पावित्रपणा त्या तुळशीकडे येणार नाही. नाव भागीरथी आहे, नाव काशी आहे, परंतु समर्थ म्हटले त्या काशी पण त्या काशी नावात येणार नाही. आणि भागीरथीचं महत्त्व, भागीरथीचं जे महत्भाग्य आहे ते भागीरथी नावाच्या स्त्रीमध्ये येणार नाही. हे समर्थांना सांगायचंय की बाबा रे, नुसतं नावं जरी असली म्हणून काय ते देवत्व त्यांच्याकडे येत नाही. आता नाव कृष्णा ठेवलंय, बरोबर आहे, मुलाचं नाव काय ठेवलंय, कृष्णा ठेवलंय, म्हणून काय सगळं कृष्णा जो देव आहे त्याचं सगळं सामर्थ्य त्या देहाकडं आलं असं होत नाही. कारण समर्थ म्हटले नाव कृष्णा असून उपयोगाचं नाहीये. कारण जो खरा कृष्ण आहे त्याची बरोबरी ह्या खोट्या कृष्णाबरोबर होऊ शकत नाही. समर्थ म्हटले ह्या खोट्या म्हणजे नुसतं नाव ठेवलं कृष्णा म्हणून तो कृष्ण होऊ शकत नाही. त्या कृष्णाचं सामर्थ्य म्हणजे त्या कृष्णाचं कार्य हा कृष्ण करू शकत नाही. म्हणजे समर्थांना इथं हे समजून सांगायचं आहे आपल्याला की बाबा रे, नुसतं नाव असून उपयोगाचं नाही. हे नाव सगळे मिथ्या आहे, खोटे. कारण नाव माया, नाव काय, नाव तुळशी, नाव भागीरथी, नाव काशी म्हणून त्या प्रत्येक तीर्थक्षेत्राचं महत्त्व
ह्या नुसत्या नावावाल्यांना प्राप्त झालं असं म्हणता येऊ शकत नाही. समर्थ म्हटले अरे नाही, ते कसं आहे, समर्थ म्हटले ते सगळं काय आहे हो, मिथ्या आहे. नुसतं नाव असलं म्हणून लगे देवपण येत नाही. त्यासाठी काय पाहिजे, समर्थ म्हटले स्वतःच पाहिजे हो. तसं नाव श्री गणेश आहे, नाव काय आहे, गणेश ठेवलंय. परंतु हा गणेशाला काय आवडतंय सारखं, हा गणेश कुठं तर नॉनव्हेजच्या दुकानात अखंड नॉनव्हेज खातोय. नाव काय गणेश, नाव काय कृष्णा, ह्याला आवडतंय काय अखंड नॉनव्हेज. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, अरे नुसतं नाव ते ठेवलं म्हणून त्याचं महत्त्व इकडं येऊ शकत नाही. कारण ते काय आहे, मिथ्या आहे सगळं. कारण का हो, खरा कृष्ण हा वेगळाच आहे ना. म्हणून समर्थांना इथं आपल्याला सांगायचंय की बाबा रे, मातंगीचे नाम तुळशी, चर्मिकेचे नाम काशी, बोलती अति शूद्र निसी भागीरथी ऐसे, सावली आणि अंधकार एक होता तेतीचा विचार, उगाची दिसे भास मात्र तैसी माया. आता सावली आणि अंधार, सावली आणि अंधार एक झाल्यानंतर काय होतं, आणखीच काय होतं, अंधुक प्रकाश पडतो ना, अंधुक दिसायला लागतं. म्हणजे अगोदरच सावली आहे आणि त्याच्यामध्ये अंधार पडला तर आणखीनच काय होतं, काळं दिसतं ना, आणखीनच अंधार दिसतो. म्हणजे तशी समर्थ म्हटले ही काय आहे, म्हणजे समर्थ म्हणले की सावली आणि अंधार एक झाल्यावर जशी स्थिती होते आणि अंधुक प्रकाशामुळं उगाच काय होतो, भासमात्र होतात, तशी ही काय आहे हो, माया आहे. ते भास जसे खोटे आहेत तशी ही माया काय आहे, समर्थ म्हटले अखंड खोटी आहे. कारण का हो, आपण बघा एखाद्या अंधार पडायला लागला आणि आपण चालत चाललोय तर आपली सावली आपल्याला त्या अंधारात काय होते हो, मिसळल्यासारखे दिसते. म्हणजे आणखीनच गडद काय होतं हो, अंधार पडलेला दिसतो. परंतु समर्थ म्हटले ते सगळं काय आहे हो, मिथ्याच आहे ना सगळं. म्हणजे तो जी सावली पडते म्हणून काय ते आपण आहे का हो, ती काय आहे, आपली सावली आहे. जशी ती सावली काय आहे, मिथ्या आहे, तसं ही माया काय आहे हो, मिथ्या आहे. कारण का हो, नुसतं देहाची सावली असली म्हणून काय तो देह काय त्या सावली म्हणजे देहा एवढं महत्त्व त्या सावलीला देता येतंय का हो, नाही देता येत. समर्थ म्हटले मग तसं त्या परब्रह्माची सावली म्हणजे ही माया आहे हो, त्या परब्रह्माची सावली म्हणजे ही माया आहे. म्हणून त्या परब्रह्माशी बरोबरी ह्या मायेची करता येईल का, नाही करता येत. समर्थ म्हटले अहो अखंड ते परब्रह्म श्रेष्ठ आहे. समर्थांना काय सांगायचंय, अखंड परब्रह्म काय आहे, श्रेष्ठ आहे. त्या परब्रह्माची बरोबरी कुणीही करू शकत नाही. लक्षात ठेवा, ही माया तर बिलकुल करू शकत नाही. म्हणून समर्थांनी माया निरूपण नाम आणले. माया माया का हो, आपण अखंड करत असतो. काय हो, माया म्हणजे आपण अखंड कशात गुंतत आलोय, मायेमध्ये गुंतत आलोय. आपल्याला वाटतं हे सगळं खरं आहे, माया म्हणजेच खरं आहे. म्हणून तर आपण तिला सजवायला नटवायला किती पैसे खर्च करतो, अखंड सगळं कमवतोय. कुणासाठी कमवतोय सगळं, माझ्या मायेला सुख मिळावं म्हणून. जे काय धावपळ करतोय आपण आज, जे काय धावपळ करतोय जीवनामध्ये, ती कशासाठी चालली हो, फक्त ही माझी माया सुखी राहावी म्हणून. समर्थ म्हटले अरे नाही रे बाबा, ही माया मिथ्या आहे. उगाच अट्टहास करून काय उपयोगाचं नाहीये. कितीही अट्टहास केला, कितीही वैभव कमवलं, परंतु ज्या वेळेस अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी ह्या मायेला किंमत काय आहे हो, शून्य आहे ना. मायेला किंमत कुठपर्यंत, जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा काम करतोय ह्या देहामध्ये तोपर्यंत त्या मायेला महत्व आहे. ज्या क्षणी त्या अंतरीच्या अंतरात्म्यानं काम करणं सोडून देतो अंतरीचा अंतरात्मा, त्या क्षणी मायेला कुठं न्यावं लागतं, मशानभूमीत न्यावं लागतं. लक्षात ठेवा. म्हणजे
आपण संध्याकाळी झोपलो, जर त्या परब्रह्माला वाटलं तर आपण आपली स्वतःची चादर आपल्या हाताने काढतो, बरोबर आहे का? जर त्या परब्रह्माला वाटलं की हिला आज उठवायचीच नाही तर चादर काढायला दुसरी माणसं येतात. लक्षात ठेवा, म्हणजे आपलं जे काही अस्तित्व आहे ह्या मायेचं ते कुणामुळं आहे आणि कुठपर्यंत आहे हो? जोपर्यंत ते अंतरीचा अंतरात्मा आपल्या देहामध्ये कार्य करतोय तोपर्यंतच्या मायेला महत्व आहे. लक्षात ठेवा, समर्थ म्हटले, अन्यथा ह्या मायेला काय आहे हो? शून्य किंमत आहे, शून्य किंमत आहे. माया कशी आहे हो? मिथ्या आहे. समर्थाने अनेक उदाहरणं दिली ना, माया मिथ्या आहे हे सांगण्यासाठी अनेक उदाहरणं दिली ना. समर्थ म्हटले हे जसं सगळं खोटं आहे तसं माया ही काय आहे हो? खोटीच आहे. कारण माया जर खरी असती, म्हणजे माया जर शाश्वत असती तर किती, आता माया शाश्वत नाही हे सगळ्याला कळतंय परंतु वळत नाही. तरी देखील समर्थ म्हटले किती आटास करतोय हो त्या मायेसाठी माणूस, किती जीवाचा आटापाट्या करतोय. कशासाठी? तर माझी माया सुखी राहावी. लक्षात ठेवा, माझी माया सुखी राहावी म्हणून सर्वांचा अट्टहास चाललाय. समर्थ म्हटले अरे कितीही अट्टहास केला तरी एक दिवस हा देह सोडून जाणे आहेच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तरी देखील माणसं भाडतारा राहत नाहीत. लक्षात ठेवा, आपण काय घेऊन आलेलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. लक्षात ठेवा, कितीही वैभव असेल, भरपूर असं 7-7, 8-8 कंपन्या करून ठेवल्यात, म्हणून देह ठेवल्यानंतर कुणी त्या 8 कंपन्यातनं फिरवून आणत नाही त्या देहाला. जो देहाला फिरवतात कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा कार्य करतोय तोपर्यंत कुठं पण फिरून येऊ शकतो देह. लक्षात ठेवा, परंतु ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी काय होतंय हो? त्या क्षणी समर्थ म्हटले, म्हणजे ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी सगळं कार्य थांबतं ना, फिरणं, चालणं, बोलणं सगळं बंद. समर्थ म्हटले जागच्या जागेवर बंद सगळं. का तर ही माया काय आहे हो? मिथ्या आहे. तिच्या अंतरी कार्य करणारा निघून गेलेला असतो. जो सत्य आहे तो नाश पावत नाही. समर्थ म्हटले अखंड जो आहे तो काय करतो? निघून जातो. मग समर्थ म्हटले उरते ती काय हो? नुसतं माया ना. पण त्या मायेला कोणी ठेवत नाही. लगेचच त्या मायेची काय केली जाते हो? विल्हेवाट लावली जाते. म्हणजे हे समर्थ म्हटले, तुम्ही म्हणत असाल की अखंड काय समर्थ आज मरणाच्याच गोष्टी करतायत, परंतु समर्थ म्हटले हे खरं वास्तव आहे. समर्थ म्हटले की एक ना एक दिवस आपल्याला हा देह सोडून जावंच लागणार आहे. इथं नो एक्सक्यूज आहे, इथं नो एक्सक्यूज आहे. आपण प्रत्येक जण मरणाच्या यादीत आहे, म्हणजे मर्यादित आहे. लक्षात ठेवा, आपण कुठपर्यंत जगणार आहे हे आपल्याला देखील माहीत नाही. समर्थ म्हटले, म्हणून समर्थ म्हटले सावली आणि अंधकार एक होता तेथीचा विचार, उघाच दिसे भास मात्र तैसी माया. तशी माया आहे हो. जसं ते सगळे भास होतात ते सगळे खोटे आहेत, तशी माया देखील काय आहे? खोटी आहे. श्रवण बोटे संधी करतळ, रवी रश्मे दिसती इंगळ, रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया. म्हणजे बघा समर्थ काय म्हणतात, आपले कान, बोटे, सांधे आणि तळहात हे सूर्यप्रकाशात बघा धरा कशासारखे वाटतात तो लाल बुंद विस्तव जसा असतो तसे आपले हात, म्हणजे हात, बोटे, सांधे, तळहात भासतात बघा. म्हणजे बघा सूर्यप्रकाशात जर आपण आपले हात धरले तर आरपार दिसतं ना. हातामध्ये काय दिसतं? आरपार दिसतं. म्हणून काय, आणि म्हणजे लाल लाल हात दिसतात ना हो. सूर्यप्रकाशात धरून बघा हात, ते आरपार काय दिसतो? उजेड दिसतो. आणि हात कसे दिसतात हो? लाल लाल दिसतात. मग समर्थ म्हटले तशी माया काय आहे हो? भासमय जाणावी. म्हणजे तशी ही माया काय आहे? भासणारी आहे ना. तशी ही माया काय आहे हो? भासणारी आहे.
म्हणजे जसे आपल्याला विस्तव असल्यासारखं वाटतं, परंतु ते विस्तव असतो का समर्थ म्हटले. हाताचं बघा, ते आपण धरून बघा, हात सूर्यप्रकाशात धरला की असं वाटतं ना की जणू काय विस्तवच आहे, असं आरपार दिसतं ना हो. परंतु तो विस्तव असतो का हो? नसतो. समर्थ म्हणले तो जसं विस्तव आहे असं जी कल्पना आहे, म्हणजे विस्तव आहे का तो नाही, ते जसं खोटं आहे. ते हात दिसतोय विस्तवासारखा, परंतु तो विस्तव नाही, म्हणजे तो हात खोटा आहे. तसं ही माया आहे. तसं ही काय आहे? समर्थ म्हटले माया आहे. ती काय आहे हो? खोटीच आहे. भगवे वस्त्र देखता मनाला, वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्ययाला तैसी माया. आता बघा, लांबून एखादं भगवं वस्त्र घातलेला व्यक्ती आपल्याला लांबून दिसतोय, परंतु ते भगवे वस्त्र घातलेला माणूस एखादा अग्नी लागल्यासारखा दिसतो बघा. असं वाटतं बघा, लांब जर उभा असेल तर असं आपल्याला भासतं की जणू काय अग्नीच लागलाय. म्हणून तो तिथं काय अग्नी लागलेला असतो का हो? नसतो. म्हणजे विचार केल्याच्या नंतर, म्हणजे आपण थोडं पुढं जाऊन बघितलं तर लक्षात येतं की ते जाळ नसून कुणीतरी काय घातलंय हो? भगवं वस्त्र घातलंय. हे आपलं जेवढं लक्षात येतं त्यावेळेस आपण काय येतो? माघार येतो ना. आपल्याला जाणवतं की बाबा हे काय आहे? सगळं मिथ्या आहे. हा तांबड्या कलरचा ड्रेस घालून कोणतरी उभा राहिलाय, हिथं आग लागलेली नाही. मग आपण तसंच माघारी येतो ना का बसतो तिथं? नाही बसत. म्हणून समर्थ म्हटले की भगवे वस्त्र पाहिल्यावर मनाला आग लागल्यासारखे वाटते, पण विचार केल्यावर प्रत्यय येतो. तशी ही काय आहे? माया आहे. जळी चरण करंगुळे, आखूड लांबे जिरकोळे, विपरीत काने दिसती जळे तैसी माया. काय सांगितलंय हो? जळी चरण करांगुळे म्हणजे पाण्यामध्ये बघा, आपण हात ठेवला, हातपाय बघा ठेवलं, बोट बघा पाण्यामध्ये ठेवली, तर ती बोट काय दिसतात हो? आखूड दिसतात, लांब दिसतात, बारीक दिसतात. म्हणजे आणि पाण्यामुळं ती काय दिसतात हो? वाकडी तिकडी कशी पण विपरीत दिसतात. म्हणून ती प्रत्यक्षात तशी असतात का हो? नसतात. म्हणजे जी ती पाण्यात दिसतात ती पाण्यामुळं तशी दिसत असतात. म्हणजे प्रत्यक्षात ती बोटं काय असतात? व्यवस्थित असतात, परंतु पाण्यामुळं ती वाकडी तिकडी लांब आखूड सरळ दिसत असतात. म्हणजे ती दिसणारी बोटं काय आहेत तो? खोटी आहेत समर्थ म्हटले. म्हणजे ती खरोखर तशी झालेली नाही आहेत, फक्त ती पाण्याच्या म्हणजे पाण्यामुळे ती काय दिसत असतात? लांब आखूड असे दिसत असतात. म्हणून प्रत्यक्षात ती काय तशी झालेली नसतात. तशी ही माया आहे समर्थ म्हटले. तशी ही माया आहे. कारण प्रत्यक्षात जरी वाटत असलं की माया काय आहे व सत्य आहे असं जरी भासत असेल, तरी देखील माया काय आहे? समर्थ म्हटले मिथ्या आहे हो. किती उदाहरणं देता येतील हो? मृगजळाचं सुद्धा उदाहरण देता येईल ना. आपण बघा, उन्हाळ्यात डांबरीवरती चाललेलं असलं तरी आपल्याला काय दिसतं? थोडंसं लांब असत काय दिसतं? सगळं पाणी दिसतं. मग आपण पळत जातो, परंतु पळत गेलो तरी लगेच काय जातं? ते पुढं जातं पाणी ना. म्हणजे ते पाणी नसतंच. म्हणजे तो फक्त काय असतो? आपला भास असतो, की आपल्याला भास होतो की काय आहे? तिथं पाणी आहे. म्हणून आपण पळत पळत किती जरी पळालो तरी ते पाणी सापडतं का हो? नाही सापडत. कारण ते पाणी काय आहे? मिथ्या आहे. तसं ही माया सुद्धा काय आहे? समर्थ म्हटले मिथ्या आहे. माया म्हणजे माया ही खोटी आहे ही सांगण्यासाठी समर्थांनी आपल्याला किती उदाहरणं दिली हो आतापर्यंत? अनेक उदाहरणं दिली ना. म्हणून समर्थ म्हटले अरे कितीही उदाहरणं दिली, काहीही केलं, त्या मायेला कितीही सजवलं, तरी माया काय आहे? समर्थ म्हटले मिथ्या आहे ना. माया काय आहे? समर्थ म्हटले मिथ्या आहे. बोहंडीने पृथ्वी कलतली, कामनीने पिवळी झाली, सन्य पातस्ता अनुभवली तैसी माया. बोहंडीने पृथ्वी कलतली म्हणजे बोहळ येणाऱ्या माणसाला, आता एखाद्याला चक्कर येत असते बघा, मग चक्कर येणाऱ्या माणसाला काय वाटतं? पृथ्वी सुद्धा कलंडली. काय वाटतं त्याला?
पृथ्वीसुद्धा काय झाली, कलंडली. आणि एखाद्या माणसाला कावीळ झालेली असते, त्याला सगळं जगच काय दिसतं, पिवळं दिसत असतं. आणि सन्निपात झालेल्या माणसाला ती वेगळीच काय येते, अनुभवास येते. तशी ही माया आहे. समर्थांना इथं काय सांगायचं आहे बघा, चक्कर एखाद्या व्यक्ती म्हणजे आपण बघा चक्कर येत असेल तर आपल्याला असं वाटतं की सगळं जगच फिरतंय ना. बसमध्ये आपण चाललेलो असतो आणि आपल्याला काय वाटतं, सगळी झाडं आपल्याबरोबर पळतायत. पण प्रत्यक्षात कोण पळत असतं, ती बस पळत असते. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले ती झाडं पळल्यासारखी दिसतात आपल्याला, परंतु तो आपला काय असतो, नुसता भास असतो. समर्थ म्हणले प्रत्यक्षात आपण पळत असतोय म्हणायचं. म्हणजे बसमध्ये बसलेला असतो म्हणजे आपण त्या बस पळते, परंतु आपल्याला भास काय होतो, सगळी झाडं पळतायत. परंतु प्रत्यक्षात झाडं पळत असतात का, समर्थ म्हटले नाही. म्हणजे तो काय आहे, नुसतं मिथ्या आहे ना. ते झाडं दिसणारी म्हणजे पळणारी झाडं दिसणं हे काय आहे, समर्थ म्हणले मिथ्या आहे. तसं समर्थ म्हटले तसं ही काय आहे, सगळं माया जी आहे ती मिथ्या आहे. समर्थ म्हटले बघा, कावीळ झाली, एखाद्या माणसाला कावीळ झाली की सगळंच पिवळं दिसतं. त्याला दुसऱ्याचे डोळे सुद्धा काय दिसतात, तो पिवळे दिसतात. मग ती म्हणतं तुला कावीळ झाली का म्हणत असतो, कारण त्याला सगळंच पिवळं दिसत असतं. समर्थ म्हटले परंतु त्याला पिवळं दिसतंय म्हणून सगळं खरं आहे का हो, नाही. समर्थ म्हटले तशी ही माया आहे. दिसत जरी असली म्हणजे डोळ्याला दिसती, आपल्याला वाटतं माया खरीच आहे, आपल्याला असं वाटत नाही की आपण कधी जाणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी अमरच आहे. अशाच आविर्भावात आपण जगत असतो ना, की त्याला वाटतं की मी कधीच मरणार नाही. पण समर्थ म्हटले हे सगळं काय आहे, सगळं मिथ्या आहे. समर्थ म्हटले सगळं खोटं आहे. काय आहे, समर्थ म्हटले सगळं खोटं आहे. माया काय आहे हो, सगळी खोटी आहे. शाश्वत कोण आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण का हो, आपण बघा एखादं नाटक केलं, नाटकामध्ये खूप सारे पैसे जमा म्हणजे नाटक कशाचं केलंय, कुबेराचं लक्ष्मीचं, आणि अखंड काय केलंय, नाणी वगैरे त्या कुबेराकडे आहेत असे हांडे भरलेले. मग नाटक संपलं तर ती काय नाणी आपण घरी घेऊन जाऊ शकतो का हो, नाही जाऊ शकत. कारण ती नाणी सुद्धा काय असतात, तो कागदाची असतात. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, अरे नाटकात तू जरी कुबेर झाला, असे शेजारी सगळे धनाचे हांडे भरलेले दाखवलेले असले तरी त्या हांड्यातील पण नाण्यांचा तुला काय उपयोग नाही. कारण का हो, ते पण नाटकासारखं काय असतं, सगळं खोटं असतं. म्हणून समर्थ म्हटले तशी ही माया आहे. माया काय आहे हो, खोटी आहे. समर्थ अखंड मायेला काय म्हणतात हो, खोटी म्हणतायत ना. म्हणजे माया ही काय आहे, खरोखर खोटी आहे. समर्थ म्हटले माया ही शाश्वत नाही. कसलीही कितीही सुंदर माया असू द्या, एक दिवस तिला जाणे आहेच. म्हणजे समर्थांनी आपल्याला पहिल्याच ओवीत दिलंय ना, जे जे डोळ्याला दिसणार आहे, म्हणजे आपल्या डोळ्याला जे जे दिसतंय ते सगळं काय होणार आहे हो, एक दिवस सगळं संपणार आहे. तरी देखील आपलं मन मानायला तयार आहे का हो, तरी देखील आपण आपलं मन मानायला तयार नाही. अखंड आपलं मन काय करतंय, अखंड आपलं मन काय करतंय हो, अखंड आपण आपलं मन त्या मायेत अडकून बसलंय. आपल्याला मायेतच अडकून बसलंय. म्हणून मायेत अडकलंय म्हणूनच ना, 1 लाखात गेलं तरी देहाला सजवायसाठी आपल्याला काय वाटतं, मला 1 तोळा का होईना असावा. कळतंय की काय हो, खूप महाग आहे, आपण घेऊ शकत नाही. आणि ते सोनं सुद्धा काय आहे हो, डोळ्याला दिसतंय म्हणजे ते पण काय आहे, मिथ्या आहे. मिथ्या आहे हे कळतंय तरी देखील घरात भांडून का होईना श्री काय करत असते हो, एखादा तोळा करत असते ना. समर्थ म्हणले हे सगळं काय आहे, सगळं मिथ्या आहे.
कशासाठी तरी काय करू नका, अट्टहास करू नका, अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, आता आपला इन्कमच 10 लाख असेल, त्या व्यक्तीनं 1 लाखाचं घ्यायला काय हरकत नाही. परंतु आपला इन्कम 10,000 आणि आपण लाखाची बात करायची, समर्थ म्हटले उपयोगाचं नाही. कारण हे सगळं काय आहे, समर्थ म्हटले मिथ्या आहे. अट्टहास करत बसायचं नाही. अखंड अलंकार कोणते पाहिजे तो अंगावरती, समर्थ म्हटले अलंकार नुसतं नावाची लक्ष्मी असून उपयोगाचं नाही, कर्मलक्ष्मी बनता आलं पाहिजे. नावाची लक्ष्मी असेल आणि तिनं कर्म देखील जर लक्ष्मीसारखे असतील, अखंड कष्ट करायची तिची तयारी असेल, तर काय होईल, समर्थ म्हटले तीच लक्ष्मी नावारूपाला येईल ना. म्हणून समर्थ म्हटले की अरे कितीही अट्टहास केला, कितीही प्रयत्न केला, तरी ह्या मायेला आपण अमर बनवू शकत नाही. कारण माया ही काय आहे हो, मिथ्या आहे. बोहंडीने पृथ्वी कलतली, कामिनीने पिवळी झाली, सन्यपातस्था अनुभवली तैसी माया. म्हणजे माणसाला जसा अनुभव येतात, म्हणजे तशी ही काय आहे हो, माया आहे. म्हणजे सन्निपात झालेल्या माणसाला जसा अनुभव येतात, तशी ही माया काय आहे, समर्थ म्हटले मिथ्या आहे. कोणी एक पदार्थ विकार, उगाची दिसे भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. म्हणजे एखादा पदार्थ विकारामुळे उगाचच काय होतो, आपल्याला वेगळाच भासतो. असतं एक आणि दिसतं मात्र भलतंच. म्हणजे एखादी आकृती बघा आपल्याला लांबून वेगळंच दिसतं, परंतु प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर तिथं वेगळंच असतं. म्हणजे असतं एक आणि भासतं एक. समर्थांना काय म्हणायचंय, तिथं असतं एक आणि आपल्या डोळ्यांना दिसतं एक. हा काय आहे, समर्थ म्हटले भास आहे. तशी ही काय आहे हो, माया आहे. माया पण त्या भासाप्रमाणेच आहे. समर्थ म्हटले कधी माया ही अमर होऊ शकत नाही. कितीही सजवा, कितीही प्लॅस्टिक सर्जरी करा, कितीही प्रोडक्ट वापरा, समर्थ म्हटले, परंतु माया ही काय, समर्थ म्हटले मिथ्या आहे हो. मायेला जाणं आहे. शाश्वत कोण आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण ह्या मायेला चालवणारा देखील तोच आहे ना. म्हणजे ह्या देहाला वाटत असेल की मला खूप छान बोलते, मी खूप छान निरूपण करते. नाही रे, तुला चालवणारा पण कोण आहे हो, तोच आहे. त्याच्या आज्ञेशिवाय इथलं पानही हालू शकत नाही. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले ही वाणी त्यानंच दिली ना. त्याच्याचमुळं आपण काय करू शकतो, एवढं सुंदर बोलू शकतो, देवादिकाचं आपण सांगू शकतो. अन्यथा आपण बोलू शकत नाही, चालू शकत नाही. परमार्थात टिकणं एवढं सोपं नाही. समर्थ म्हटले सुळावरची पोळी, परमार्थ म्हणजे काय आहे हो, सुळावरची पोळी. कुणीही म्हणजे परमार्थ करणं एवढं सोपं आहे का? नाही हो. समर्थ म्हटले परमार्थ करणं एवढं सोपं नाही. केला तर होऊ शकतो. समर्थ म्हटले परमार्थच एक गोष्ट काय आहे हो, शाश्वत आहे ना. शाश्वताकडं घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे. म्हणून समर्थांनी अखंड सांगितलं ना आपल्याला हो, माया मिथ्या जरी असली तरी त्या मायेला धष्टपुष्ट ठेवायचंय. कशासाठी? परमार्थ करण्यासाठी. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, अखंड ते शरीर जपलं पाहिजे. कशासाठी? फक्त परमार्थासाठी जपता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले माहीत आहे आपल्याला माया मिथ्या आहे, तरी देखील ह्या मिथ्या मायेच्याच आधारे आपण त्या परब्रह्माला भेटू शकतो. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले ही मिथ्या मायाच आपल्याला त्या परब्रह्माकडं काय करू शकते हो, नेऊ शकते. म्हणून ह्या मिथ्या मायेलाच परमार्थाची आवड लावली पाहिजे हो. म्हणून समर्थांनी माया निरूपण नाम आणले. समर्थांना अखंड काय सांगायचं आहे आपल्याला, याच मायेला परमार्थ करायला शिकवला तर काय होणार नाही. समर्थ म्हटले की कोणताही विकार
त्या मायेला फसवणार नाही, अन्यथा सगळे विकार बसलेत व फसवायला. समर्थ म्हटले आता हे युग असं आहे की इथं पदोपदी प्रत्येकाची माया वाचवणं अवघड आहे हो. एवढं काय चाललंय हो, कलियुगाचं प्रभुत्व वाढत चाललंय समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले की एखादा पदार्थ वेगळाच दिसतो आपल्याला, त्याच्या विकारामुळे वेगळाच दिसतो, असतं एक आणि दिसतं एक, तशी ही काय आहे हो, माया आहे. माया पण काय आहे हो, माया कशी आहे हो. समर्थ म्हटले माया देखील काय आहे, नश्वर आहे, शाश्वत नाही. परंतु मायाच आपल्याला कुठं नेऊ शकते हो, शाश्वताकडे नेऊ शकते ना. मायेच्याच आधारानं आपण त्या परब्रह्मापर्यंत पोचू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून समर्थाने आपल्याला माया निरूपण नाम आणलेलं आहे. कोणी एक पदार्थ विकार उगाची दिसे भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे माया निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.